सेवानिवृत्त सैनिकाकडून सख्या बहिणीच्या नवऱ्यावर गोळीबार. पन्हाळा तालुक्यातील नावली येथील सेवानिवृत्त सैनिक निलेश राजाराम मोहिते आणि विनोद अशोक पाटील हे दोघे जण जवळ राहतात. साधारणपणे 10 वर्षांपूर्वी निलेश राजाराम मोहिते याच्या सख्या बहिणीचा विवाह विनोद पाटील यांच्याशी झाला होता. तेव्हापासून या दोन्ही कुटुंबामध्ये वाद होता. हे दोन्ही कुटुंब जवळजवळ राहायला आहेत. सोमवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास निलेश राजाराम मोहिते आणि विनोद अशोक पाटील यांच्यात किरकोळ शाब्दिक वाद झाला. याच वादात जुना राग मनात धरून निलेश मोहिते याने आपल्या सख्या बहिणीच्या नवऱ्यावर त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून 2 राऊंड फायर केले. विनोद पाटील यांच्या उजव्या पायाच्या मांडीवर हे राऊंड फायर झाले असून तो जखमी झाला. ही घटना कोडोली पोलिसांना कळाल्यानंतर कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सेवानिवृत्त सैनिक निलेश मोहिते यांना ताब्यात घेतलं. त्याचबरोबर जखमी विनोद पाटील याला कोडोली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून अद्याप त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. दरम्यान हा सर्व प्रकार पूर्व वैमनस्यातून घडला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांनी दिली आहे. नमस्कार, मी डॉक्टर धीरज कुमार, अपर पोलीस अधीक्षक कोल्हापूर. नावली गाव कोडोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तिथे एक फायरिंगची घटना घडलेली आहे. एक एक्स आर्मी मॅन आहे निलेश मोहिते, तो त्यांची मेवनाला विनोद पाटीलला फायर करून 2 गोळी मारलेल्या आहे. त्यांची 10 वर्षापासून एक कुटुंबाची भांडण होता. त्या भांडणामध्ये आता आज परत राग आला, त्यांची काहीतरी भांडण झाला. त्यानंतर तो 2 गोळी फायर केलेला आहे. आरोपी ताब्यातमध्ये आहे. जखमी हॉस्पिटलमध्ये त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि आम्ही वेपन पण सीज केलेलं आहे. यावेळी पन्हाळा शाहूवाडीचे विभागाचे पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल हिंदूराव केसरकर, विनायक चौगुले, सतीश जंगम, समीर कांबळे यांनी पोलीस ठाण्यास भेट देऊन सदर घटनेची माहिती घेतली. दरम्यान आरोपी निलेश मोहिते यांनी या गोळीबार जाणीवपूर्वक केला की चुकून झाला याबाबत उलटसुलट चर्चा गावामध्ये रंगली आहे. याबाबत अधिक तपास कोडोली पोलीस ठाणे करत आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.